एकदम वेगळ्या पद्धतीने अशी शिमला मिरची बनवत आहोत. आता त्यासाठी सगळ्यात आधी मी ह्या 5 ते 6 शिमला मिरची घेतलेल्या आहे. आता अजून 2 घ्यायच्या आहे आणि त्या स्वच्छ अशा धुतलेल्या आहे. धुवून आणि त्याचे मागचे देठं काढून त्याच्यातलं सगळं जी बी आहे ते काढलं आणि जी शिमला आहे ती एकदम अशी पोकळ केलेली आहे, म्हणजे जेणेकरून आपण जो मसाला बनवत आहोत तो त्यामध्ये घालता येईल असा. आता जी शिमला आहे ती चाळणीत ठेवून आपल्याला बनवायची आहे, चाळणीमध्ये वाफवून. आता त्या कशा बनवायच्या ते आपण बघू. आता सगळ्यात आधी ह्या ज्या शिमला आहे त्या सगळ्या देठं काढून देठाच्या बाजूनी शिमला सगळ्या पोकळ केल्या, स्वच्छ आधी धुतल्या आणि मग पोकळ केल्या. आता एक लोखंडी पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 1 मूठ अशा मिरच्या टाकलेल्या आहे देठं काढून. त्याही भाजून घ्यायच्या. भाजून घेताना तेल टाकलेलं नाही, तेल टाकलं की त्या उडतील म्हणून तेल टाकलं नाही. आता हा लसूण मी फक्त असा चोळला, हातावर चोळला आणि तोही भाजण्यासाठी टाकला. त्यानंतर धणे घेतले, धणेही भाजण्यासाठी टाकले. 1 चमचा जिरं घेतलं, तेही थोडंसं भाजायचं. आता मिरच्या ज्या आहे त्याला असं डाग पडले तेवढ्या भाजलेल्या आहे. एकदा या पद्धतीने बनवून बघा, मस्त अशी लागती. आता त्याच पॅनमध्ये मी हे 1 चमचा बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. आता पॅन तापलेला होता, मग बेसन पीठ थोडंसं खाली लागलं. आता जे जळालेलं आहे ते घ्यायचं नाही, फक्त हे साईडचं जे बेसन पीठ आहे असं खमंग भाजलेलं तेवढंच घेतलं. आता एक ताट घेतलेली आहे. आता शेंगदाणेही मी आधीच भाजलेले होते. आता हे जे मसाले बाकीचे भाजले त्याच्यातच शेंगदाणे भाजून घेतले आणि ते शेंगदाणे, मिरच्या, लसूण, धने आणि जिरे हे सगळं वाटून यामध्ये ताटामध्ये ओबडधोबड ज्या पद्धतीने शेंगदाण्याची चटणी बनवतो त्याच पद्धतीने मी हे मसाला काढला वाटण आणि त्यामध्ये हे भाजलेलं ते 1-2 चमचे बेसन पीठ आहे ना तेही भाजून घेतलं आणि ते टाकलं. आता या मसाल्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. बाकी काहीच टाकायचं नाही. आता हे सगळं एकजीव करून घेतलं. अगदी थोडंसं कलर येण्यासाठी लाल तिखट टाकलं, तेही तिखट अंदाजानुसार, नाही टाकलं तेही चालेल. आणि चांगली 1 मूठ कोथिंबीर धुतली आणि ती कापून तीही या मसाल्यामध्ये टाकले. आता सगळे मसाले व्यवस्थित असे मिक्स केलेले आहेत. आता 1 निम्मा लिंबू आहे तोही पिळून टाकायचा आहे. म्हणजे या मसाल्याला छान चव पण येते भाजीला आणि मसाल्याला थोडासा ओलसरपणा येतो, जेणेकरून आपल्याला जे शिमला पोकळ केलेली जी शिमला आहे त्यामध्ये घालायला एकदम सोपं जाईल. आता अशा पद्धतीने सगळा मसाला, लिंबाचा ज्यूस टाकल्याने सगळा मसाला मिक्स केला. आता यामध्ये ही जी शिमला आहे पोकळ केलेली ती असा मसाला दाबून या शिमलामध्ये घालायचा आहे. सगळ्या शिमल्यात या पद्धतीने मसाला घालायचा आहे. आता आपण ही शिमला मिरची चाळणीत का बनवत आहोत तेही पाहू आणि फक्त एकदा या पद्धतीने शिमला बनवून बघा. मस्त अशी चविष्ट अशी शिमला मिरचीची एकदम सोपी डब्याला देण्यासाठी भाजी होती, झटपटही होती. आता ही जी शिमला आहे ती चाळणीमध्ये ठेवली आणि आता वाफवून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण आळूच्या वड्या किंवा कोथिंबीरच्या वड्या वाफवितो त्याच पद्धतीने. ज्यांना शिमला आवडत नाही तेही अगदी आवडीने खातील एवढी चविष्ट अशी भाजी होती. आता 5 ते 10 मिनटं झाकण ठेवून हिला वाफ देऊन घ्यायची आहे, म्हणजे अशी शिजली गेली पाहिजे. आता शिमला वाफलेली आहे चांगल्या पद्धतीने. हे बघा, अशा पद्धतीने तिचा कलर बदललेला आहे, म्हणजे ही शिजल्या गेलेली आहे. जास्तही शिजून द्यायची नाही.
आता आधी वाफवून का घेतली, वाफवल्यामुळे आतमधला जो मसाला आहे तोही त्यालाही वाफ लागल्या जाते आणि छान असा कच्चापणा जातो, छान लागतो. आणि जी शिमला आपण लगेच अशी कच्ची जर शिजवली तर तिला डाग पडत्या आणि शिजतही नाही, काही ठिकाणी जळते आणि काही ठिकाणी शिजत नाही. आता या पद्धतीने एक कांदा कापून घेतलेला आहे, आडवा कांदा कापला आहे असा एकदम बारीक. त्याला थोडंसं तेल टाकलं आणि तेलात छान असा हा कांदा एकदम गुलाबी होऊन दिलेला आहे, कच्चा अजिबात ठेवलेला नाही. कच्चा कांदा असला की थोडासा असा गोडसर चव लागते. कांदा एकदम असा गुलाबी होऊन दिला आणि कांद्यालाही आता मसाल्यामध्ये तर मीठ घातलेलंच आहे, पण कांद्यालाही थोडीशी मिठाची चव यासाठी एकदम चिमूटभर कांद्यामध्ये मीठ टाकलं आणि तेही शिमलामध्ये किती टाकलं तो अंदाज घेत हे यामध्ये कांद्यात मीठ टाकलं आहे. आणि कांदाही छान असा गुलाबी झाल्यानंतर ही जी चाळणीत वाफवलेली आहे ती शिमला मिरची मी कांद्यामध्ये टाकली. आणि व्यवस्थित असे एकदम मधून असं 1-1, 2-2 मिनटाला हलवून अशी ही शिमला मिरची व्यवस्थित अशी शिजवलेली आहे. छान तेलात आणि कांद्यामध्ये परतून घेतली आणि एकदम मस्त अशी चवीला लागते. एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट केलेली ही शिमला मिरची एकदा या पद्धतीने बनवून बघा, मस्तच लागते. कुठलेही मसाले न टाकता फक्त आता ही जास्त वेळ न हलवता ठेवायची नाही, कारण 1-1 मिनटालाही हलवली नाही तर ती जळण्याची शक्यता असते. आतमध्ये सगळं तेल लागलं पाहिजे त्या पद्धतीनं